सर सर अहो सर खूप झाले बस सर। ये रे। अहो काय सर? सेलिब्रेशन तो बनता है यार। सेलिब्रेशन? सर आज मी एवढं प्यायलं ना की माझ्यासारख्या 4 लुख्यांचं 31st सेलिब्रेशन होईल या सगळ्या दारू मध्ये। ट्रू ट्रू। माझ्या कोणत्या तरी एखाद्या लुख्याचा फोन असणार सर। सर 1 मिनिट फोन घेतो। कॅरी ऑन कॅरी ऑन। हॅलो, हू स्पीकिंग? आभास, नीतू बोलतेय मी। सर सर नीतू आहे नीतू। नीतू बोल ना। हाँ बोल नीतू। सॉरी, मी प्रोग्राम संपला लगेच तुला कॉल केला, पण जरा अर्जंट होतं, बोलायचं होतं तुझ्याशी। पण कशाबद्दल बोल? आभास, आज तू माझ्या बरोबर होतास संध्याकाळी, त्याआधी तू अख्खा दिवस सायराजच्या घरी होतास ना? मग तू मुंबईला कधी गेलास? मी कधी गेलो मुंबईला? आज आज तर मी इथे होतो पुण्यात। नीतू तुला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल। मी आज इथेच होतो पुण्यात। अरे पण तू प्रोग्राम मध्ये नाही का सांगितलंस एक्सप्रेसवेच्या ट्रॅफिक बद्दल अँड ऑल दॅट? आणि मला आठवतंय तू मेन्शन केलं की हेक्टिक होता आजचा दिवस, तर मला जरा डाऊट होता की तू मुंबईला नक्की गेला कधी? मी हॅलो हॅलो आभास, स्पीकर हा नीतू, ऐकतोयस ना तू? नीतू ते नेटवर्क इश्यू असेल अगं। बोल ना। अरे मी एवढंच म्हणत होते की तू प्रोग्रामवर सांगत होतास ना लोकांच्या रॅश ड्रायव्हिंग बद्दल आणि सगळे एक्सपिरियन्स, सो तू मला भेटलास संध्याकाळी आणि मुंबईला कधी जाऊन आलास तू, हेच विचारते मी। होल्डवर ठेवायला, होल्डवर ठेव। 1 सेकंड नीतू होल्ड करा। तिला सांग की शो स्क्रिप्टेड असतो। म्हणजे काय? अरे म्हणजे सगळं आधीपासूनच ठरलेलं असतं। ओके ओके ओके, आलं लक्षात। सांग तुला। हा नीतू, सॉरी हा, ते शो आत्ताच संपला ना, सो थोडंसं आवरत होतो आणि सिस्टीम बंद वगैरे करावी लागते ना। हा तू काय म्हणत होतीस? अगं मी मुंबईला गेलोच नव्हतो। हा? अरे मग प्रोग्रामवर सांगितलंस ते काय असतं ना अगं, ते सगळं स्क्रिप्टेड असतं आणि लोकांचे एक्सपिरियन्सेस, अपडेटेड न्यूज आणि लेटेस्ट इव्हेंट्स वगैरे हे सगळे मी लिहून ठेवतो आणि ऑन एअर वाचून दाखवतो। आलं का तुझ्या लक्षात? हा या आय गेट इट। खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस। काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला। क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर। इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते। गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे। बासा खूप झालं, मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका। तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला। व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं। व्हॉट्स इट? नाही
सॉरी. इट्स ओके. हे एक सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.